आज सकाळीच नारळ पाणीवाला आलता आणि कारभारी म्हणले, घे बाई पी, पाक सुकून चाललीस, ह्याने तरी तब्येत होईल. पण आमचं असं आहे ना, लोकांचं किती खाल्लं तरी तब्येत दिसत नाही. बाकींकडे असं साडी कलेक्शन, पर्स कलेक्शन, माझ्याकडे पिशवी कलेक्शन आहे. चला असो. दुपारीनं मस्त असे कारभारीनं बाळाला केळ देत होते खायला, पण त्यांना काय माहिती केळानं सर्दी होते. पण बबडीला माझ्या खूप आवडते म्हणून दिलं मी. जाऊ द्या म्हणलं, खाऊ द्या. त्यानंतर ना पोटावर बसून अशी काय आमची मस्ती असते बरं का. हे रोजचं झालं, एक दिवसाचं नाही. नाही म्हणलं की असं मारायला पण येतं. आजकाल आम्हाला सगळं सर्व कळायला लागले. त्यानंतर सायंकाळी थोडीशी भूक लागली होती म्हणून गेली ती मॅगी आणायला. आणि मॅगीनं माझा जीव की प्राण आहे, पण मला रेडवालीच मॅगी आवडते, दुसरी कोणती आवडतच नाही. त्यानंतर मॅगी घेतली, थोडंसं 20वालं थम्सअप वगैरे घेतलं आणि घरी यायला रिटर्न निघाली. आणि एवढं ऊन तर लागत होतं ना, बापरे. होळी अजून आली नाही, उन्हाचं तर एकदम तडाखा चालू आहे. घरी येऊन बघती तर बबडी अशी एकदम शांत बसली होती. काय माहिती काय झालं होतं. आजकाल ना एकदम मस्ती करते, एकदम शांत पण होऊन जाते. त्यानंतर घरी आलेले मॅगी बनवायला घेतली, कारण भूक फार लागली होती ना, म्हणूनच. आजकाल मला भूक तर फार लागते आणि खाते पण किती पण मोठं व्हायचं काही नावच घेत नाही बघा. आमचं ना असं आहे लोकांचं, किती बी खा पण मोठं अंग काही दिसत नाही. आमचं चोर अंग आहे ना, किती खाल्लं तरी अंग दिसतच नाही. चला असो. संध्याकाळी ना बबड्याच्या बबड्याची मस्ती बघा कशी चालू आहे. त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं होतं आणि ते पण त्याला पण काढता येत नव्हतं म्हणून त्याची बी मस्ती चालू होती. बाय बाय.